नमस्कार, मी कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मावा गुलाबजामुन. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला मावा गुलाबजामुन बनवायचे आहेत. त्यासाठी मी 1 मोठी वाटी मावा घेतलेला आहे आणि 3 वाटी मी साखर घेतली आहे. त्याच वाटीच्या प्रमाणात मी 1.5 वाटी पाणी घेणार आहे. इकडे मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतली आहे. ड्रायफ्रूट घेतले आहेत, जाडसर असे वाटून घेतलेले आहेत. थोडंसं आपल्याला घी लागणार आहे, तूप, आणि पनीर घेतलं आहे मी 50 ग्रॅम, आणि वेलची पावडर थोडीशी लागणार आहे. मी आता एका ताटामध्ये मावा काढून घेतला आहे. तो आता हाताने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे मावा व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आपण. हाताने मी मस्त असं स्मॅश करून घेतला आहे बघा. असं गोळा तयार होतोय छानपैकी. आता याच्यामध्ये आपण पनीर किसून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पनीर आणि मावा मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल. थोडं थोडं घेऊया आपण. पनीर आणि मावा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बघा. आता आपण काढून घेऊया एका भांड्यामध्ये. यामध्ये आपल्याला आता बेकिंग पावडर घेतली आहे, ती पण टाकून घेऊ, आणि मैदा टाकूया. मैदा एकदम जास्त टाकायचा नाही आहे. मी पहिला 2 चमचे टाकते. मैदा, बेकिंग पावडर आणि मावा व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊयात. पाच 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊ. आपल्याला आता गुलाबजामसाठी पाक बनवायचा आहे. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण आता साखर घेतलेली ती टाकून घेऊ, 3 वाटी. आणि पाणी टाकूया आपण. गॅसची फ्लेम मी मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे. आता आपण ही साखर वितळायला देऊया पाण्यामध्ये. साखर वितळत आली. आता आपण त्याच्यामध्ये केसर टाकूया. तुमच्याजवळ जर केसर असतील तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरी चालेल. थोडीशी वेलची पावडर टाकूया. जरा पाक साखरेचा 1-2 मिनिटं उकळायला देऊया. पाक आपला झालेला आहे गुलाबजामुनचा बनवून. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, हाताला लागल्यावर थोडं चिकट लागलं पाहिजे. आता आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी
थोडंसं गुलाबजामुनचं असं पीठ घेऊन मळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर टाकली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलात तर चालेल. आणि ज्या साईजचे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकता. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेत आहे. आपल्याला आता गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता तळायला टाकूया. व्यवस्थित आपण आता हे मीडियम टू स्लो गॅसवरती गुलाबजामुन तळून घेऊया. गुलाबजामुन मस्त असे गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे गुलाबजामुनचं आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्याला हे गुलाबजामुन पाकात टाकून घ्यायचे आहेत. गुलाबजामुन आपले बनवून झालेले आहेत, मावा गुलाबजामुन. आता आपल्याला हे 2 ते 3 तास तरी साधारण साखरेच्या पाकामध्ये मुरत ठेवायचे आहेत. मस्त असे आपले गुलाबजामुन साखरेच्या पाकात मुरलेले आहेत. बघा, मस्त असे आपले मावा गुलाबजामुन बनवून तयार आहेत. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.